बघा इकडे पापलेट आहेत. कसे आहेत दादा पापलेट? कसे? 950 रुपये किलो. 950 रुपये किलो आहेत. बघू शकता पापलेट आहे. 100 रुपये किलो पापलेट आहेत. तिथे पापलेट आहे. दादा कसे किलो आहेत पापलेट? 900 रुपये. आणि हे छापी मासा आहे. कसा किलो आहे दादा? दादा कसा किलो? कोडे पाण्याचा रूपचंद का? रूपचंद मासा आहे. कसा किलो आहे दादा? दादा 1,500. हे बघा 5 सुरमई आहेत. 550 ला आहेत. हे बघा एक सुरमई 100 ला देतोय. हे बघा हे पांढरी बाम बघा फक्त किती मोठी आहे. कशी किलो आहे दादा? 300 रुपये किलो. किती किलो असेल? हा 6 किलो असेल. बापरे पांढरी बाम बघू शकता 6 किलो आहे. जिताडी पण आहेत. हे बघा जिताडी आहे तिथे. कशी किलो आहे जिताडी? कशी आहे दादा? 500 रुपये किलो. हे बघा जिताडी 500 रुपये किलो आहेत. बापरे 500 रुपये किलो आहे जिताडी. सुरमई पण आहेत. हे बघा सुरमई किती मोठे मोठे आहेत. दादा ही कशी आहे? 700 रुपये किलो आहे. हे बघा किती मोठी आहे. हा बघा रावस आहे. 3 किलोचा रावस आहे. 700 रुपये किलो आहे. जिताडे बघा किती मोठे आहेत. हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ मंडळी. कशा सगळे मजेत ना? आता मजेतच असायला पाहिजे. तर मी आज आली आहे CSTला आणि आज ना आपण 2 मार्केट एक्सप्लोअर करणार आहोत. एक म्हणजे CSTचं फिश मार्केट आणि एक ससून डॉक. हे असे आपण 2 फिश मार्केट आज एक्सप्लोअर करणार आहोत. आणि सकाळचे बरोबर वाजलेत 6. हे मार्केट ना बरोबर सकाळी भरतात. म्हणजे हे दोन्ही मार्केट ना होलसेल मार्केट आहेत. तर हे मार्केट ना सकाळीच भरतात आणि सकाळीच इथे लिलाव होतो. आपण लिलावालाच सकाळी या मार्केटमध्ये जाऊन व्हिडिओ करणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी अशा छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे. आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला या मार्केटमध्ये कसं यायचं हे मी तुम्हाला आधी सांगणार आहे. त्यानंतरच मी व्हिडिओला सुरुवात करणार आहे. चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात. तर CST फिश मार्केटला कसं जायचं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. हे आहे CST स्टेशन. CST स्टेशनला राईट साईडला जो पहिला गेट लागतो हा बघा, हा आहे पहिला गेट. तिथून आपल्याला खाली उतरायचं आहे. तिथून उतरल्यानंतर परत आपल्याला राईट साईडला वळायचं आहे. इकडे लेफ्ट साईडला नाही, हे राईट साईडला आपल्याला जायचं आहे. सरळ चालत जायचा आहे. हा सरळ रस्ता CST फिश मार्केटमध्ये जातो. तुम्ही मस्जिद बंदरवरूनही येऊ शकता, पण मी आज तुम्हाला CST वरून दाखवते. तर हे बघा CST वरून मच्छी म्हणजे जे रिटेलमध्ये जे सेल करतात ना ते होलसेल दरात इथून घेऊन चाललेले आहेत. हे बघा बघू शकता तुम्ही किती लोक आहेत. सगळी मच्छी घेऊन चाललेली आहेत रिटेल भावात विकण्यासाठी. हे बघा आपण मार्केट जवळ पोहोचलो आहे. पुढे ना मनीष मार्केट आहे, त्याच्या थोडंसं अलीकडेच हे मार्केट लागतं. हे बघा हे समोर आहे मार्केट. CSTचं फिश मार्केट आहे हे. हे बघा इथे लागतं हे फिश मार्केट. समोर आहे मनीष मार्केट आणि हे मेन गेट आहे CSTच्या फिश मार्केटचं. चला आपण आज जाऊया. हे बघा सगळे मच्छी घेऊन चाललेले आहेत. आज जाऊन बघूयात काय आपण मच्छीचा रेट आहे आज. हे बघा सगळीकडे मच्छी आहे. पहिलेच मांदेली दिसलेली आहेत. मांदेल्यांचे वाटे लावलेले आहेत असे. इकडे कोलंबी आहे. हा तर मावशी कसा वाटा आहे हा? 500ला वाटा आहे का? हा वाटा ना 500ला. तर 500ला वाटा आहे. आणि मावशी किती वाजता मार्केट भरतो सकाळी? सकाळी मार्केट किती वाजता भरतो? 3 वाजता भरतो मार्केट. बघू शकता तुम्ही.
इकडे मांदेली पण आहेत. ताई मांदेलीचा वाटा कसा आहे? कसा आहे मांदेलीचा वाटा? 500 रुपये वाटा आहे. हे बघा लावलेत असे. आणि कोलंबी कशी आहे? कोलंबी सगळी ही 3000ला आहे का? 3000ला आहे ताई. 1200ला. ही कुठली मच्छी आहे पण? कारला का? करली का? करली आहे. हे बघा बघू शकता. ते बघा कर्दी लावले. कसं वाटाय मावशी? 200ला. हे बघा कर्दी आहे. इथे बारीक कर्दी आहे. 200 रुपये वाटा आहे. वाट्याला लावता का? थोडी लावून देता ना? 200 रुपये वाटा आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा. हे बघा इकडे पण कर्दी आहे. अशा मावशी घेऊन विकायला बसलेल्या आहेत. इकडे पण मांदेली आहेत. हे बघा. मावशी कसा वाटा आहे मांदेलीचा? 100ला ना? 100 रुपये वाटा आहे. आणि कोलंबीची पार्टी कशी आहे? 1600. किती किलो असेल मावशी? 8 किलो. 8 किलो 500ला. मग 1600. अच्छा 1600 रुपये 8 किलो असेल. बघूया पुढे जाऊन काय आहे. बघा इकडे पण मच्छी आहे. सुरमई कशी आहे? 300 रुपये. ही 400 का? ही 300. बघा इकडे कट करून पण देत आहेत. एकदम बारीक स्लाइस करून देत आहेत सुरमईच्या. इकडे बागडे. मावशी कसा आहे बागडे? 200ला 5, 6. 200ला 6 आहेत बागडे. आणि इकडे मांदेली आहेत. हे बघा मांदेली आहेत. फ्रेश आहेत. आणि इकडे मुश्या आहेत. हे बघा मुश्या आहेत. 3,500 बघा इकडे पण छोटे बागडे आहेत. मुश्या आहेत. तिथे मांदेली आहेत. बोंबील कसे आहेत मावशी? 200 रुपये. किती असतील त्यात तरी? 15. आणि ही टोपली कशी आहे? बघा इकडे पापलेट आहेत. कसे आहेत दादा पापलेट? कसे? 950 रुपये किलो. 950 रुपये किलो आहेत. बघू शकता पापलेट. हे बघा एकदम फ्रेश मच्छी आहे. 950. दादा हे कसे आहेत? 1200 रुपये. आणि ते 1400 रुपये किलो आले पापलेट. बघा हे बघा. आणि तो दादा बघू. तर इथे कुपा आहे. हे बघा कुपा मच्छी आहे. कसा किलो आहे कुपा काका? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो आहे का? तर 100 रुपये किलो आहे. आई कसा वाटा हा? 50 रुपये. हे बघा आई असतात या. आई कसा वाटा आहे? 50 रुपये. आणि हा मोदकांचा 50ला. मोठा 100 आणि बारका 50ला. हे बघा आई असे मोदक घेऊन बसले आहेत. मांदेले. अजून काय मच्छी आहे आई? संपली. आई मार्केट किती वाजता लागतो हा? 1ला चालू. 1ला. सकाळच्या 12ला 1ला खपते. दुपारी ना? आणि रात्री किती वाजता लागतो? चालूच असतो का? फक्त जो चालू बाजार होत आहे ना. हा 2 वाजता. रात्री 2 वाजता. रात्री 2 वाजता चालू असतो. बापरे 2 वाजता आल्यात. आजी सांगतायत. आजीकडची मच्छी संपली असेल. बाई इकडे ना मच्छी साफ करून पण देतात. हे बघा इकडे मोठी सुरमई आहे. दादा किती किलोची असेल ही सुरमई तरी? 5 किलोची. आणि कितीला आहे ही? हा वरून आणले. म्हणजे इथे कट करायला आली आहे का? ही किती किलोची असेल बोललास? 5 किलोची सुरमई असेल. बघू शकता ते 5-5 किलोच्या सुरमई तिथे कट करायला येतात. की कसं म्हणजे कट करायचे किती घेता तुम्ही? किलोवर असतं? 30 रुपये किलो. 30 रुपये किलोने कट करून देतात. बघू शकता मोठ्या मोठ्या सुरमई आहेत इथे. बघा इथे कुपा आहे. आणि 100 रुपये किलो कटला. 100. हे बघा 100 रुपये किलो आहे. कटला मासा आहे. 100 रुपये किलो. पापलेट आहेत तिथे पापलेट आहे. दादा कसे किलो आहेत पापलेट? 900 रुपये.
आणि हे छापी मासा आहे. कसा किलो आहे दादा? दादा कसा किलो? 300 रुपये किलो. 300 रुपये किलो आहे. व गर्दी बघू शकताय बघा मार्केट बघा. आणि मार्केटला रुई मासा आहे, मोठा रुई मासा आहे. हे बघा रुई मासा आहे मोठा. कसा किलो आहे ताई रुई मासा? दादा रुई मासा कसा आहे? मासा 140 रुपये किलो आहे. 140 रुपये किलो. आणि कटला आहे 100 रुपये किलो. हे बघा प्रत्येकामध्ये साईज आहे वेगवेगळी. हे बघा कोडे पाण्याचा रूपचंद का? रूपचंद मासा आहे. कसा किलो आहे दादा? दादा 120 रुपये. दादा किती? बघूया पुढे जाऊन. हे बघा इकडे बागडे आहेत, कॅरेटे. कसं आहे? 160 रुपये किलो. 160 रुपये आहेत. बघू शकता बागडे आहेत छोटे. 160 रुपये किलो. पापलेट आहेत. फ्रेश आहे, एकदम मच्छी फ्रेश आहे. CSTच्या फिश मार्केटमध्ये पापलेट आहेत. कसे किलो आहेत दादा पापलेट? 1100 रुपये का? 1100. आणि हे छोटेवाले? छोटेवाले 400 रुपये. 400 रुपये किलो. आणि ते साईज नुसार आहेत का? सगळे 400 रुपये किलो आहे. छोटेवाले जे पापलेट आहेत ते 400 रुपये किलो. आणि हा मोठा 1300 रुपये. 1300 रुपये किलो. 400 ग्रॅमचा एक पीस आहे. 400 ग्रामचा. तर बघूया पुढे जाऊन. टाया आहेत. कशा आहेत टाया? कशा आहेत दादा टाया? 1200 रुपये ना दादा? 1200 बोलले ना? टब 1200 रुपये बोलले. टब हा पूर्ण. इकडे मांदेली आहेत. कशी आहे ताई वाटा? 500 रुपये. 500 रुपये. किती किलो असतील तरी? हा नाही किती किलो असतील? 5 किलो. हे बघा 5 किलोचे म्हणजे असे 10 किलो वाटे. याच्यात 5 किलो आहेत आणि इथे 5 किलो आहेत. 500 रुपये वाटा आहेत. 5 किलो असतील ही मांदेली. ही 5 किलो आणि ही 5 किलो. आणि सुरमईचा वाटा कसा आहे? 550. हे बघा 5 सुरमई आहेत. 550 ला आहेत. हे बघा एक सुरमई 100 ला देतोय. हे बघा हे पांढरी बाम बघा फक्त किती मोठी आहे. कशी किलो आहे दादा? 300 रुपये किलो. आणि किती किलो असेल? हा 6 किलो असेल. बापरे पांढरी बाम बघू शकता 6 किलो आहे. जिताडी पण आहेत. हे बघा जिताडी आहे तिथे. कशी किलो आहे दादा? 500 रुपये किलो. हे बघा जिताडी 500 रुपये किलो आहेत. बापरे 500 रुपये किलो आहे जिताडी. सुरमई पण आहेत. हे बघा सुरमई किती मोठे मोठे आहेत. दादा ही कशी आहे? 700 रुपये किलो आहे. हे बघा किती मोठी आहे. हा बघा रावस आहे. 3 किलोचा रावस आहे. 700 रुपये किलो आहे. अरे हे बघा जिताडी आहे. तिकडे पण पूर्ण कॅरेट भरलाय जिताड्यांनी. इकडे पण आहे जिताडी. हे बघा सुरमई आहे बघा. हलवे आहेत. कसे आहे दादा हलवे? हलवे कसे आहेत? 500 रुपये. 500 रुपये किलो आहेत हलवे. हे बघा जिताडी किती मोठी आहे. जिताडा बघा किती मोठा आहे. 4 किलोचा जिताडा असेल. 500 रुपये किलो आहे जिताडा. बघा उचलत पण नाही मला जिताडा. हे बघा चिंबोरे आहेत. दादा किती किलोची असेल ही चिंबोरी? किती किलोची असेल? 2 किलोची चिंबोरी. बापरे 2 किलोची चिंबोरी बघा किती मोठी आहे. कसे किलो आहे दादा? 1200 रुपये किलो आहे. बघा चिंबोऱ्या किती मोठ्या मोठ्या आहेत. हे बघा 1200 रुपये किलो आहेत. दादा कशा आहेत चिंबोऱ्या? वेगवेगळा भाव आहे. वेगवेगळ्या आहे. 500 ग्राम 500 रुपये 700 रुपये. 500 रुपये. आणि पुढे हे 1500 रुपये किलो आहे. हे 1500 रुपये किलो आहेत. हे 500 रुपये किलो आहेत. आणि ही दादा ही 500 रुपये किलो आहे. पुढे जाऊया आपण बघूया. हे बघा चिंबोरे आहेत. हे बघा दादा कसे किलो आहेत? 600 रुपये किलो आहे. 600. कसे किलो आहेत दादा? 600 रुपये 700. 600 रुपये किलो. आणि ही छोट्या 500 माद्या. 500 मादे आहेत का? हे बघा या मादे आहेत. सगळ्या मादे आहेत. हे नर आहेत का? हे बघा या मादे आहेत. हे मादे आहेत. हे नर आहेत.
नर मादीचा वेगवेगळा भाव आहे. इकडे नर आहेत ना? हे पण नर आहे. हे फक्त मादी आहेत का? नर मादी आहेत आणि नर मादीचे प्रत्येकाचे भाव वेगवेगळे आहे. बघा इकडे पुढे पण मच्छी आहे. बघा इकडे पण आहेत, पापलेट आहेत, फ्रोझन मच्छी आहे. बोंबील कसं आहे दादा बोंबलांचा वाटा? 1 किलो वरती आहेत का? अच्छा. हे बघा इकडे कोलंबी आहे. कशी कोलंबी आहे? 500 रुपये किलो. कशी आहे सुरमई दादा? 950 रुपये किलो. ही किती किलोची असेल तरी? 7 किलो. 7 किलो. ते बघा इथे मोठमोठ्या सुरमई आहेत, छोट्या सुरमई आहेत, मोठ्या सुरमई आहेत. ही करली आहे. कशी किलो आहे? 250 रुपये 300 रुपये किलो आहे. बघा कोलंबी पण आहे. दादा कोलंबी कशी आहे? 550 रुपये किलो. आणि ढोमी मच्छी आहे 130 रुपये किलो. कोलंबी आहे, बोंबील आहेत. हे बघा फ्रोझन आहे मच्छी, पापलेट आहेत. प्रत्येकाचा भाव वेगवेगळा आहे. करली मच्छी आहे, जिताडी आहेत. हे बघा इकडे जिताडी आहेत. हे मोठे 1 किलोचा तरी जिताडा असेल हा. हे बघा इकडे कोलंबी पण आहे. कसं कॅरेट आहे दादा? 11,500. किती किलो असतील तरी? 30 किलो. किती बोललात? 11,500. 30 किलो आहे कोलंबी. बघू शकता तुम्ही. हे बघा मीडियम साईजची कोलंबी आहे. आणि ही 12,000 रुपये कॅरेट. 30 किलोच असतील का? 12,000 रुपये कॅरेट आहे. आणि बोंबील 7,000. ते पण 30 किलोचंच कॅरेट आहे का? 40 किलोचा? बापरे, 40 किलोचं कॅरेट आहे. 12,000चं आहे. हे बघा ढोमी आहे. कशी आहे ढोमी? 150 रुपये किलो. ढोमी आहेत 150 रुपये किलो. हे बघा इकडे करली आहे. कशी आहेत दादा करली? 200 रुपये किलो. आणि ढोमी कशी आहेत? 100 रुपये किलो. अच्छा. तर इकडे बघा वाम पण आहे. ती मोठ्या मोठ्या. किती किलोच्या असतील दादा? 6-7 किलोची आहे. 6-7 किलोची. आणि कशी किलो आहे? 700 रुपये. 700 रुपये किलो आहे. हे बघा 700 रुपये आहे. आणि किती किलो? 15 किलोची असेल? 7-8 किलो. ओके 7-8 किलोची. पांढरी वाम आहे तिथे. शिंगाडा मच्छी आहे. शिंगाडा कशी आहे? 200 रुपये किलो. आणि ही मिक्स आहे ना सगळी? 180 रुपये मिक्स आहे पूर्ण मच्छी. बघू शकता तुम्ही 180 रुपये किलो आहे. बघूया पुढे जाऊन काय आहे. बोंबील कसे आहेत? बोंबील 250 रुपये किलो. आणि ते 220 रुपये. हे 250 का? आणि ती क्वालिटी मग क्वांटिटी का? ओके. तर ते 220 रुपये किलो आणि हे 250 रुपये किलो आहेत. बघूया पुढे जाऊन काय आहे. करली आहे का? कारली. हे बघा कशी किलो आहे? 150 रुपये किलो आहे. करली मच्छी आहे. तुम्हाला या मार्केटमध्ये ना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा भाव भेटेल. कोलंबी कशी आहे दादा? 500 रुपये किलो. बघा कोलंबी बघा 500 रुपये किलो आहे. हे बघा पापलेट कसे आहे भाव? किती? 300. 1300 रुपये किलो आहे प्रत्येकाचं. हे 1200. आणि दादा ते 900 रुपये. 900 रुपये 1200 आणि 1300 रुपये. बोंबील कसे आहेत? 300 रुपये किलो. 300 रुपये किलो बोंबील आहे. तिकडे पण कोलंबी आहे. कशी आहे ताई कोलंबी? 3,000 देणार मी. पूर्ण 3,000ला. किती किलो असेल तरी? तरी 3,000ला असेल. 3,000ला कोलंबी आहे. 5 ते 6 किलो कोलंबी असेल. तिकडे पण कोलंबी आहे. कोलंबीमध्ये 2-3 प्रकार आहेत तिथे. गर्दी बघू शकता. हे बघा चालायला जागा नाहीये मार्केटमध्ये. कसा आहे बोंबलांचा वाटा? 250 रुपये किलो. दादा किलो मध्ये किती बसत असतील? 15 पीस बसतात. आणि हा कटला आहे ना? हा पहिल्यांदाच मच्छीचं नाव ऐकलं. चिलापी. काटे असतात का? कसा किलो आहे? कसा आहे दादा? 120 रुपये किलो. आणि हा
1 किलो का नहीं बॉक्स है बॉक्स आहे. कॅरेट कसं आहे? 2000 रुपये. 2000 बॉक्स. आणि तो 2500. 2500 2000. आणि हा 120 रुपये किलो. अच्छा, तर हा किलोवर आहे आणि ते कॅरेट टू कॅरेट आहेत. कोलंबी आहे, फ्रेश आहे. कशी किलो आहे मावशी? 2000. सगळी आहे, किलोवर नाही आहे. पूर्ण 2000ची आहे. पूर्ण 2000. किती किलो असेल तरी? वजन नाही करत का? अंदाजे तरी मी सांगते तुम्हाला 5 ते 6 किलो असेल कोलंबी ही सगळी. 2000 रुपयाला देणार आहेत मावशी. हे बघा इकडे बागडे आहेत. कसे आहेत दादा बागडे? 250 रुपये किलो. आणि बोंबील? 300 रुपये किलो बोंबील. 300 रुपये किलो बोंबील. 250 रुपये बागडा. बागड्या पण बघा फ्रेश आहे एकदम. हे बघा फ्रेश आहे बागडा. बोंबीलची साईज पण खूप मोठी आहे. कोलंबी कशी आहे दादा? 450 रुपये किलो. 450 रुपये किलो आहे. हे बघा 500 450. 450 रुपये कोलंबी आहे किलो. टायगर प्रॉन्स आहे ना दादा? बघू कसा किलो आहे दादा? 1100 रुपये किलो. किलो मध्ये किती बसतात दादा? 6-7 बसतात. 1100 रुपये किलो आहे. कोलंबी पण आहे दादा. कशी आहे कोलंबी? 150 रुपये किलो आहे का? 150 रुपये किलो आहे. बागडे पण आहेत. बागडे कसे किलो आहे? 200 रुपये किलो. बघूया पुढे. त्या करली कशी आहे? 150 रुपये किलो. आणि ही 120. कोलंबी कशी आहे? 400 रुपये किलो. आणि ही 350 रुपये किलो. ही 3500. 350 रुपये किलो. ओके. आणि हे काय आहे? ही कुठली मच्छी आहे? तर चोर बोंबील आहेत. हे बघा कशी किलो आहे? कशी किलो? 100 रुपये किलो. अच्छा, हे बघा करली आहे. सुरमई किती मोठे मोठे सुरमई आहेत. या मार्केटमध्ये ना खूप मोठं मोठं फिश मिळतो. सगळे वाट्यावर लावलेले आहेत. किलोवर आहेत मच्छी. कसे आहेत बागडे दादा? बागडे कसे आहेत दादा? बागडे 200 रुपये किलो. आणि पापलेट? पापलेट कसे आहेत दादा? छोटे आहेत पापलेट. कसे आहेत? 2000 रुपये कॅरेट येणार का 2000ला? आणि किती किती असतील तरी यात? 20 किलो असतील का? तर छोटे पापलेट आहेत. हे छोटे आहेत एकदम. तिथे थोडे मोठे आहेत. प्रत्येकाचा भाव वेगवेगळा आहे. हे बघा बागडे आहेत. एकदम फ्रेश आहेत बागडे. इकडे पण पापलेट आहेत. माकल्या कशा आहेत दादा? 450. हे 700. आणि ह्या कितीला? 4,500. 450 पूर्ण का? किलो. अच्छा, तर 450 रुपये किलो. आणि हा 700 रुपये किलो आहे. बघा माकले. बघा माकल्यांची साईज बघू शकता तुम्ही. हे बघा. आणि या छोट्या माकल्या आहेत. या छोट्या माकल्या आहेत. बघा इकडे पण आहेत मच्छी. तर पिवळी वाम आहे. मग अशी आपण सगळीकडे पांढरी वाम बघितली, तर ही पिवळी वाम आहे. पापलेट बघू शकता तुम्ही. हे बघा पापलेटची साईज बघू शकता. दादा एक बघू ना पापलेट. पापलेटची साईज बघू शकता किती मोठी आहे. हे बघा कसं किलो आहे? 1600 रुपये. 1600 रुपये किलो. ओके, तर पापलेटची साईज बघू शकता. 1 किलोचा, अर्धा किलोचा तरी तो पापलेट असेल. छोटे शिंगाडे आहेत. कशी आहे शिंगाडी? शिंगाडी आहेत का ती? कशी आहे? 50 रुपये किलो आहेत. मुशी आहेत तिथे. बघा मुशी आहेत. 200 रुपये किलो. 200 रुपये किलो मुशी आहेत. पापलेट आहेत. दादा पापलेट कसे आहेत? 950 रुपये किलो. आणि हलवा कसा आहे? 200 रुपये किलो आहे. बघा छोटा आहे हा हलवा. 200 रुपये किलो आहे. दादा ताम कशी आहे? ताम कशी आहे? 400 रुपये किलो आहे. रावस कसं आहे? 500 रुपये किलो. रावस 500 रुपये किलो. हे बघा ऑप्शन चालू आहे मच्छीचं इथे. हे बघा इकडे
तर लेपा मच्छी आहे हे बघा, पापलेट आहे, मोठे मोठे पापलेट आहेत, सुरमई आहे. हा हेकरू आहे, किती किलोचा असेल हा? 19 किलोचा हेकरू आहे. रावस आहे ना, रावस आहे ना, रावस आहे ना. कसा किलो आहे दादा? 600 रुपये किलो आहे. बघा इकडे सुरमई आहेत, सगळी मच्छीचं पूर्ण मार्केट आहे. दादा ते काय आहे, कुठला मच्छी आहे ती? हापूस. हातात घ्या ना बघू. हापूस मच्छी आहे. बापरे, बघा किती किलोचा असेल दादा तो? 4 किलोचा. कसा किलो आहे? 300 रुपये किलो. 300 रुपये. हापूस मच्छी आहे, 4 किलोचा आहे, 300 रुपये किलो आहे. इकडे मुश्या आहेत. कशा किलो आहेत मुश्या? 170 रुपये, त्या 200 रुपये आणि ह्या 170 रुपये. हे बघा किती आहेत मुश्या. आणि इकडे पापलेट बघू शकता तुम्ही. प्रत्येक पापलेटमध्ये व्हरायटी आहे, लहान मोठी 6-7 प्रकारचे पापलेट असतील. कॅम्पिन आहेत. कॅम्पिनी बोलते. कशी किलो आहे? 500 रुपये किलो. 500 रुपये किलो आहे. बघा आबोळीचे आहेत, 500 रुपये किलो आहेत. आणि इकडे पापलेट आहेत, तुम्हाला दाखवते मी पुढे जाऊन. तर इथे पापलेट आहेत, वेगवेगळी साईज आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा किती साईज आहेत पापलेटचे, लहान मोठे सगळे पापलेट आहेत. हे बघा इकडे पण किती मोठे पापलेट आहेत. पांढरी वाम बघू शकता. हे बघा कशी किलो आहे दादा? 300 रुपये. 320 रुपये किलो. 320 रुपये किलो आहे. बघा इकडे पण आहे वाम. आणि ही गाबोळी आहे का? कशी आहे गाबोळी? 300 रुपये. कुठल्या मच्छीची आहे? बघा कोलंबी आहे सगळीकडे. कशी किलो आहे दादा? 450 रुपये. आणि ही 400 रुपये. प्रत्येकीचा भाव वेगवेगळा आहे का? आणि ही दादा 430. ही सेम आहे का? 430. दादा कुठली आहे कोळंबी? तळावतली आहे का? अच्छा, तर तळ्यातली आहे कोळंबी. ही कशी आहे दादा? ही पण 400 रुपये. पण 400 रुपयेच आहे. ही कशी आहे दादा? कशी आहे दादा? 400 रुपयेच. 400 रुपये. तळ्यातली आहे मच्छी, 400 रुपयेच आहे. इकडे पण बघू शकतो 400 रुपयेच किलो आहे. इकडे ना साफ करून दिली जाते मच्छी या साईडला. हे बघा इकडे साफ करायला बसले मच्छी. तर कसं वाटलं तुम्हाला CSTचं फिश मार्केट? फिश मार्केटमध्ये खूप गर्दी आहे. आम्ही बरोबर इथे 6 वाजता आलो आणि पूर्ण मार्केट फिरता फिरता आम्हाला 1 तास झाला. आणि भाव वगैरे तसे ठीकठाक आहेत, कारण थंडीची मच्छी ना आता थोडी महागच मिळते. कसा वाटला हा फिश मार्केट CSTचा? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी अशा छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.